अर्थसंकल्प राज्याचा अर्थसंकल्प वेगळ्या रंगात आलेला असताना आज पोलीस सुरक्षा यंत्रणाला मोठा धक्का दिलेला आहे, धक्का देण्यात आलेला आहे। महत्वाचं म्हणजे आज एक अननोन मेल आलेला आहे। त्या मेलमध्ये राज्याचं जो विधान भवन आहे ते विधान भवन परिसर बॉम्बनी उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। महत्वाचं म्हणजे ही जी धमकी देण्यात आली त्याच्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन जागा झालेला आहे, खळबळ वाजलेली आहे। पोलीस बॉम्ब शोधक नाशक जी पथकं आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। संपूर्ण जो विधान भवन परिषद आहे तो पूर्णपणे खाली करण्यात आलेला आहे। सर्व जे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढून त्यांची सखोल त्यांची ही चौकशी त्यांची ओळखपत्र आहे त्याची चौकशी करण्यात येत आहे। महत्वाचं म्हणजे आज विधान परिषदेचे आमदार आहे मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्या ट्विट मध्ये असं सांगितलं आज एक दिवसासाठी विधान भवनचं जे कामकाज आहे ते स्थगित करा, वाटलं टाइम आला तर वेळ ही वाढून दिला जाईल अधिवेशनाचा। मात्र आज संपूर्ण जे काही बॉम्ब ह्या संदर्भात जो काही बॉम्ब मिळालेला आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी। पूर्ण विधान भवन परिसर संपूर्ण तिथे चेक करण्यात यावा असं मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे। महत्वाचं म्हणजे हा जो बॉम्ब आहे जो बॉम्बची ज्यांनी हा मेल मिळालेला आहे ज्यांनी मेल लिहिला आहे त्यांनी आज सकाळी विधान परिषद जे अध्यक्ष आहे राम शिंदे यांनी सांगितलेला आहे हा जो खलिस्तानी संघटना यांच्याकडून आल्याची ही घटना समोर आलेली आहे असं आज विधान परिषदचे जे अध्यक्ष आहे राम शिंदे यांनी सांगितलेलं आहे। मात्र असं असताना 10 वाजेपर्यंत जे विधान भवन कर्मचारी आहे त्यांना बाहेर थांबण्यात आलं। संपूर्ण चेक केल्यानंतर प्रत्येकाचे ओळखपत्र चेक करण्यात आलं। ओळखपत्र चेक केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला जे कर्मचारी आहे विधान भवनचे कर्मचारी त्यांना आतमध्ये घेण्यात आलेलं आहे। शिवाजी काळे सोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई।